पायात आज पायात नाहीये, निघालेले आहेत, काय भावना आहेत? नाही ते सॉक्स पण काढणार आहे आंदोलनाला बसताना, ते पण ठेवणार आहे. आजच्या चर्चेतून काही तोडगा निघेल का, काय वाटतं तुम्हाला? काढतील सरकार काढत पण मी लढण्यावर ठाम आहे. माझ्या समाजासाठी मी जीव द्यायला तयार आहे. आज प्रचंड गर्दी झालेली आहे आंतरवाली सराटीमध्ये, काय आवाहन करणार आहात? सगळ्यांनी वापस जावं. माझ्या मायबाप समाजानं माझी सगळ्याला विनंती आहे, तुम्ही वापस जा, मी मरायला तयार आहे. पण अनेक समाज बांधव असं म्हणतात की तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, डॉक्टरांनी सुद्धा तुम्हाला सल्ला दिला की आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टर सांगतायत त्यांचं हे बरोबरच आहे. समाज सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे मला. आपण पाहतोय की जरांगे पाटील आता निघालेले आहेत. दादा, खरं तर सरकारला आपण अल्टिमेटम दिलेलं होतं सातत्यानं की आमच्या मागण्या ज्या त्या मान्य कराव्यात. काय नक्की भूमिका, काय मागणी? आता उपोषण स्थळी आपण निघाले. मागणी सरकार करील. मी मरायला तयार झालोय उन्हात जाऊन. आता मी बाजून घ्यायला तयार आहे स्वतःला उन्हात. काय आता कुठे झालं, किती दूर आहे अंतर? मी चाललो उन्हात बसायला. मी उन्हात माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी उन्हात जाळून घ्यायला पण तयार आहे. मी चटके सहन करायला तयार आहे. समाजाच्या लेकरावर झालेला अन्याय, मराठा समाजावर झालेला अन्याय मी सहन नाही करू शकत. मेलो तरी चालेल, सरकारने गोळ्या घालून मारलं तरी चालेल, मी हटत नाही. विखे पाटील देखील निघणार आहे तुमच्या भेटीसाठी. येतील म्हणलो ना, मी आयुष्यात दाखवलं ना, येतील. पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार झालोय. आता मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे अशी देखील माहिती आहे. मी अविश्वास दाखवलाच नाही. विखे पाटील येतील, सरकार पण येईल, पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. मला माझा समाज आणि समाजाचे लेकरं महत्वाचे. सरकारचे मंत्री आता आपल्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. काय नक्की भूमिका आहे? उपोषण स्थळी त्यांनी निघाल्या. येतील ना, मी कुठे नाही म्हणतो. मी अविश्वास दाखवला नाही. कधीच. माझी जबाबदारी माझ्या समाजाच्या लेकरासाठी लढणं, आणि ते मी लढतो. माझी मरायची तयारी माझ्या समाजासाठी. मग त्यांनी गोळ्या घालू द्या, काय पण. रखरखत्या उन्हामध्ये आपण उपोषण करणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेला आहे आणि त्यानुसार आता त्यांच्या उपोषणाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. मात्र नेमकं उपोषणाचं स्थळ कुठलं त्याची माहिती समोर आलेली नाही. सरकारचं शिष्टमंडळ काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन गेलं, त्यांच्याशी चर्चा करून गेलं, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा काही निघालेला नाहीये. जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आमरण उपोषण असणार असं त्यांनी आधीच जाहीर केलंय. वाटायला की किती जीव आहे माझ्यावर. इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं. या समाजाला माझ्याकडून आशा आहे की हे काहीतरी देऊ शकाल, आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही. या अंतरवालीत आलेले लोक बघून मला हुंदका दाटून आला की इतकं प्रेम कुणाला नाही मिळू शकत. मी त्या समाजात माझ्या मराठ्यावर ते अन्याय सरकारनं करू नये ही माझी भूमिका आहे. आणि मी वारंवार ती विनंती केली की